भंडारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे। शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर अहंकारी असल्याची टीका भाजप नेते जॅकी रावलानी यांनी केलेली आहे। त्यांच्या अहंकारामुळे भाजपमध्ये आल्याचं रावलानी यांनी सांगितलेलं आहे। तर बावनकुळे यांनी स्वतः वाळू माफियांपासून दूर राहण्याचा सल्ला मला दिला होता, मग त्यांना पक्षात कसं घेतलं असा सवाल आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विचारलाय। त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। मी आता जवळजवळ 17 वर्षापासून शिवसेनेत होतो आणि आमदार नरेंद्र भोंडेकर हे माझे चांगले मित्र होते। त्यांच्यामुळेच मी शिवसेनेमध्ये होतो। पण आता काही महिन्यांपासून त्यांच्या जो म्हणजे कार्यकर्ता म्हणा किंवा आमच्यासोबत म्हणा जो वागण्याचा रवैया होता, म्हणजे एक अहंकारी प्रवृत्तीचा होता आणि त्यालाच त्रासून मी शेवटी काल भाजपमध्ये प्रवेश घेतला। कुठली अहंकारी? आम्ही परिवारी मध्ये सोबत राहतो। माझ्याकडे 20-20 वर्षापासून आहेत, ते पण माझ्याकडे 16-17 वर्षापासून माझ्याकडे होते। अहंकारी असतं तर पहिल्याच वर्षात काढलं असतं ना त्याला। अहंकारी असते तर इतके दिवस सांभाळलं नसतं। मी हा 5व्या-6व्यांदा त्याला सांभाळलेला आहे। त्यावेळेस माझ्या विधानसभेच्या वेळेस पण माझ्या विरोधकांसोबत त्यांनी सेटिंग केली होती, त्यावेळेस पण मी त्याला सांभाळलं। सगळ्यांनाच माहिती आहे हे। त्याच्या तुम्ही फेसबुक बघा, प्रत्येक निवडणुकीच्या आधी 6 महिन्या वर्षभरामध्ये त्याचा काहीतरी असं उलट व्हायचा।